आणि आजोडा सिद्धं सुद्धं पणमिया जिनेन्द्रवर्णेमि चन्द्रमकलङ्कं गुणर्यणभूषणोदयं जीवस्य परुवणं मोक्षम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। जय बोलो परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणि महाराज की जय। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रमरेक्षण सुंदर सागर जी महाराज की जय। जय बोलो परम पूज्य महादीक्षा गुरु आचार्य सिंधु आचार्य श्रेय सागर जी महाराज की जय। काल आपला विषय चालला होता, दोन विषय झाले होते, कर्ता सांगितलं होतं। एकूण शास्त्राच्या प्रारंभी 6 गोष्टी आचार्य सांगत असतात प्रत्येक शास्त्राच्या सुरुवातीला, ते सांगूनच व्याख्यान करावं अशी पद्धत आहे। तर त्या 6 गोष्टी कोणत्या सांगितल्या होत्या? मंगल, निमित्त, हेतू, परिमाण, नाम आणि कर्ता, या 6 गोष्टी सांगूनच करतात। आता त्याच्यामध्ये शेवटचा आपण कर्ता बघत होतो, कर्ता बघितलं होतं काल। कर्ता तिथं मध्ये ओळी बरोबर सोडून कसं आलेल्या ना तिथं मध्ये जागा ठेवा त्या टेबलांची। तर तुम्ही कुठं बसा ते टेबल पाहिजे क्लासमध्ये ना व्यवस्थितपणा पाहिजे, तो न सांगता सारखं करत जावं, ते सर्व वाजलं बरोबर ते पाठिंबाचं पण व्यवस्थित करून ठेवा, म्हणजे मग आलेले लोक बरोबर असतील। लक्ष द्या, कर्ता म्हणजे करणारा, ग्रंथाची रचना करणारे त्याला कर्ता म्हणायचं। मग ग्रंथाचे कर्त्याचे किती भेद केले? सगळ्यांनी नाही सांगायचं, तुम्ही सांगा का? 3 भेद केले, ग्रंथकर्ता, अर्थकर्ता, ग्रंथकर्ता आणि उत्तर ग्रंथकर्ता। अर्थकर्ता, ग्रंथकर्ता आणि उत्तर ग्रंथकर्ता। अर्थकर्ता कोण आहे? श्री वर्धमान स्वामी हे अर्थकर्ता, कारण तर त्यांनी दिव्यध्वनीच्या द्वारे संपूर्ण अर्थाचं वर्णन केले। आणि ग्रंथकर्ता कोण आहे? पांढरे गौतम मंडळ, कारण इंद्रबुद्धी गौतम मंडळ म्हणजे ते कोण होते? महावीरांचे शिष्य, ते प्रमुख गणधर होते। त्यांनी काय केले? 12 अंगाची रचना केली, म्हणून त्यांना ग्रंथकर्ता म्हणतात। आणि उत्तर ग्रंथकर्ता कोण आहे? तिथं अजून एक ओळी लिहा की परंपरेने आलेले सगळे आचार्य त्यांना उत्तर ग्रंथकर्ता म्हणायचं। आता ह्या गोमटसार जीवकांचे कर्ता नेमिचंद्र आचार्य, परंतु उत्तर ग्रंथकर्तामध्ये सगळे परंपरेने आलेले सगळे आचार्य त्याच्यानंतर झालेले। आता पुढे कर्ता सांगितले परंपरेने आलेले सर्व आचार्य, म्हणजे ते कोण ह्याच्यानंतर आपले महावीरांच्या आपल्या गौतम गंधरानंतर जे काही झाले ते सगळे आचार्य त्यामध्ये उत्तर ग्रंथकर्तामध्ये। आता आपण काल मंगलाचरणाचा अर्थ पाहत होतो। मंगलाचरणामध्ये पहिल्यांदा अनुवर्त केले म्हणून सांगितलं। पहिला अर्थ काय केला? म्हणजे चंद्रगिरी पहाडावर चामणरायांनी निर्मित केलेले जे नेमिनाथ चैत्यालय आहे, त्यामध्ये नेमिनाथ भगवंताची प्रतिमा आहे, त्या प्रतिमेला नमस्कार करून ग्रंथ सांगण्याची प्रतिज्ञा घेतली। मग त्यामध्ये सगळे विशेषण कोणाचे केले? सिद्धम, शुद्धम, अकलंकम हे जीवाच्या प्रवृत्तीला कोणाचे केले? जीवाच्या प्रवृत्तीचे। ते जीवाचं प्ररूपण कसं आहे? सिद्ध आहे,
शुद्ध आहे, सिद्ध आहे म्हणजे गुरु परंपरेनं आलेला. शुद्ध म्हणजे काय सांगितलं? शुद्ध म्हणजे पूर्वावर विरोधाने दोषानं रहित आहे, त्याच्यामध्ये कोणताही दोष नाही. अकलंक काय म्हणजे निर्मल पवित्र आहे, दोष पवित्र आहे. आणि जिनेंद्रवर नेहमीचे म्हणजे नेहमीला तीर्थंकरांची प्रतिमा घेतली. गुणरयन भूषणोदय म्हणजे सांगितलं की त्या जीवाचं प्ररूपण चामरायाच्या निमित्तानं त्याच्या शास्त्राची उत्पत्ती झालेली, म्हणून गुणरयन भूषणोदय असं पण जीवाचं प्ररूपण मी सांगतो, असा पहिला अर्थ केला होता. दुसरा अर्थ नेमिनाथ तीर्थंकर जे 22वे तीर्थंकर झाले, ते ज्यांची प्रतिमा आहे ते जिनबिंब आहे ते साक्षात नेमिनाथ आज कुठे आहे? ते सिद्धालयामध्ये विराजमान आहे. त्यांना नमस्कार करून हा ग्रंथ लिहितो, अशा प्रकारची प्रतिज्ञा घेतली. जे टीकाकारांनी त्या एका मुलाचे असे अनेक अर्थ केलेले आहेत, तर त्यामध्ये जीवाचं प्ररूपण सांगतो अशी प्रतिज्ञा घेतली ना. म्हणजे हे शास्त्र जे आहे ते कसं आहे, काल हे तर लिहिलं होतं, ते सांगायचं राहिलं होतं तुम्हाला की जीवाचं प्ररूपण मी सांगतो. त्याच्यावरून हे शास्त्र संबंध अभिधेय शक्यानुष्ठान आणि इष्ट प्रयोजन घालला. कोणतंही शास्त्र कसं पाहिजे तरच ते विद्वानांच्याकडून आदरणीय असतं. तर त्या वाक्यांच्या मध्ये पूर्वापर संबंध पाहिजे. पहिलं काय सांगितलं? संबंध. जे कर्ता कर्म करण याच्यानं जोडलेलं वाक्य असेल तर त्याचा अवबोध समोरच्या व्यक्तीला कळतं. आणि नुसतं असं मी म्हटलं समजा 10 आंबे 4 मनुष्य 10 साड्या आणि त्याला काय पूर्वापर काय संबंधच नाही, तर तुम्हाला काय म्हणायला लागलं, काय बडबडायला लागलाय, काय वेळीवेळ लागला काय तुम्हाला, असंच म्हणणार ना. म्हणजे वाक्यांच्या मध्ये काय पाहिजे? पूर्वापर संबंध पाहिजे, तरच ते शास्त्र आदरणीय असतं. जे कर्ता कर्म करण याचा संबंध जोडायला पाहिजे. मग दुसरं काय सांगितलं? अभिधेय. त्या जे काय वाक्य उच्चारणार त्या वाक्यांचं वाच्य वस्तू पाहिजे. आणि काय ती कल्पना केलेली आहे किंवा ती वस्तूच नाही आहे जगामध्ये आणि त्याचं आपण वर्णन करायला लागलो तर ते शास्त्र आदरणीय होईल का? नाही. जसं उदाहरणार्थ सांगितलं की कोणी आकाश फुलांची माळा धारण करून, डोक्यामध्ये कोणती माळ घातली? आकाश पुष्पांची माळ. आणि मृगमरीचिकामध्ये त्या पाण्यामध्ये स्नान करून, मृगमरीचिकेच्या पाण्यामध्ये स्नान करून, हरणाच्या शिंगाच्या धनुष्य घेऊन वन्य स्त्रीचा मुलगा येत आहे. वाक्य तर सगळा संबंध लागला बरोबर, पूर्वापर सगळा संबंध आहे, परंतु हे त्या मात्रांचे द्यायचं सगळ्यांचे. ठीक आहे. इकडे याचं चार्ट बनवलं 9 अर्थांचा. आता जे 9 अर्थ करायचे आहेत ना त्याचा म्हणजे आपल्याला सोपं जाईल. कोणत्या शब्दाचं काय अर्थ केलं तर ह्याच्यामध्ये ते तुम्हाला PDF वर पाठवते. चला आता हे जे चालायचे विषय बघायला गेलं. हा आता लक्ष द्या, तुम्हाला मिळणार आहे, फक्त लक्ष द्या. तर काय सांगितलं? कसं पाहिजे शास्त्र? संबंध पाहिजे, वाक्यांचा पूर्वापर संबंध पाहिजे आणि त्या वाक्यांची वाच्यभूत वस्तू पाहिजे. त्यामुळे आकाश फुलांची माळा धारण करू. आकाश फुलांची माळा असते का कधी? आकाशमध्ये फुलं असतात का? नाही. दुसऱ्या मृगमरीचिकेच्या पाण्यामध्ये स्नान करायचं. मृगमरीचिकेमध्ये पाणी असतं का? मग त्यात स्नान करतं कसं करणार? म्हणजे सगळा संबंध आहे बरोबर, वाक्य आहे बरोबर, परंतु त्याचं वाच्य नाही. हरणाच्या सशाच्या शिंगाचे धनुष्य तिथे ठेवा.
आता त्यांच्याकडे बघते. बसा छान. सशाच्या शिंगाचं धनुष्य घेऊ. तर सशाला शिंग असतात का? वंद्याचा पुत्र असतो का? तो वंद्याचा पुत्र येत आहे. तर हे सगळं वाक्याला सगळा संबंध आहे, परंतु याचं वाच्य काहीही म्हणजे त्या शब्दांच्या द्वारे जी सांगितलेली वस्तू आहे ती ना. वाच्य कुणाला म्हणायचं? शब्दांच्या द्वारे जी वस्तू सांगितलं. तर मी म्हटलं माईक. माईक हा काय झाला? शब्द वाचक. आणि हे हा माईक हे काय झालं? वाच्य. तर त्या माईक शब्दाची वाच्यभूत ही वस्तू आहे. जसं आपण म्हटलं आत्मा. आत्मा शब्द आहे, त्याची वाच्यभूत वस्तू आहे की नाही? कुठं आहे? इथं आत आहे. आत्मा म्हटले की आत जायचं. आत्मा. आत कोण आहे? मा. मा म्हणजे लक्ष्मी. त्या लक्ष्मीनं अंतरंग बहिरंग लक्ष्मीनं संपन्न असा आपला आत्मा आहे. तर काय सांगायचं? तर दोन सांगितलं, संबंध पाहिजे, अभिधेय म्हणजे त्याचं वाच्य पाहिजे. तिसरं सांगितलं शक्यानुष्ठान आणि इष्ट प्रयोजन झालं पाहिजे. म्हणजे जे काही मी सांगू येतं त्याचं अनुष्ठान करणं शक्य पाहिजे. असं काहीतरी सांगितलं की ते अनुष्ठान आपण आचरण त्याचं करू शकत नाही, तर अशा शास्त्रांचा पण उपयोग नाही. शक्य अनुष्ठान जसं उदाहरणार्थ सांगितलं, ताप आलेला आहे, ज्वर, खूप ताप आलाय, ते जर मग आमच्याकडे खूप चांगलं औषध आहे. सापामध्ये जो मणी असतो ना, त्या मणी उगाळून त्याला ते द्यायचं, म्हणजे त्याचा ताप लगेच उतरतो. आता हे इष्ट प्रयोजन आहे, परंतु शक्य आहे का? सापाच्या फण्यामधला मणी आणणं आणि तो उघडून पिणं हे शक्य नाही. म्हणून हे कसं आहे? शक्य अनुष्ठान नाही. अशक्य अनुष्ठान असं काहीतरी सांगितलं की अशक्य. असं शास्त्रामध्ये कोणतं आहे का अशक्य अनुष्ठान? जे जे शास्त्रामध्ये सांगितलंय ते करणं शक्य आहे की नाही? राजयोगांमध्ये जे काय सांगतील ते सगळं शक्य आहे. किंवा कुठल्या पण आपल्या ग्रंथामध्ये जे काय सांगितलंय ते करणं शक्य आहे. सगळी शास्त्र कशी आहेत? शक्य अनुष्ठान वाली आहे. नंतर चौथं सांगितलं की इष्ट प्रयोजन वालं पाहिजे. शास्त्र कसं पाहिजे? इष्ट. शक्य अनुष्ठान शक्य आहे, परंतु ते इष्ट प्रयोजन इष्ट नसेल. करणं शक्य आहे परंतु ते इष्ट नाही, करणं योग्य नाही, तर त्याला म्हणायचं इष्ट प्रयोजन वाला नाही. तर जसं उदाहरणार्थ सांगितलं की कुणाला मुलं होत नाही, मग त्याने काय सांगितलं की मातेबरोबर विवाह कर म्हणजे तुला मुलगा होईल. आता शक्य आहे की नाही? शक्य आहे, परंतु इष्ट आहे का ते करणं? योग्य आहे का? उचित आहे का? नाही. तर ह्यामध्ये इष्ट प्रयोजन वाला नाही. हे वाक्य जे आहे ते इष्ट प्रयोजन वाला, त्याने जे सांगितलं ते आपल्या हिताचं पण नाही आणि करणं योग्य नाही, त्याला म्हणायचं इष्ट प्रयोजन. तर ह्या शास्त्रामध्ये जी काही गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या इष्ट प्रयोजन वाले आपल्या हितासाठी आहेत आणि योग्य आहे आणि त्याचं अनुष्ठान करणं शक्य आहे. आणि त्या प्रत्येक शब्दांची वाच्यभूत कर्म सांगतील, मार्गणा सांगतील, गुणस्थान सांगतील, ते सगळं कसं आहे? काल्पनिक नाही, ते वास्तविक आहे. म्हणून ते अभिधेय पण आहे. त्याचं अभिधेय म्हणजे वाच्य, लक्षात घ्या. आणि संबंध सगळ्या प्रत्येक वाक्यांचा पूर्वापर संबंध पण आहे. तर अशा प्रकारे जीवस्य परवडम वच्चम असं जे आचार्यांनी म्हटलं त्या वाक्यावरूनच आमचं हे शास्त्र, त्यामध्ये संबंध पण आहे, अभिधेय पण आहे, शक्य अनुष्ठान पण आहे आणि इष्ट प्रयोजन वाला आहे, हे सिद्ध होतं. आता पुढं एक अर्थ झाला आपला, नेमिनाथ तीर्थकरांच्या मूर्तीला नमस्कार करून हे जीवाचं प्रलोभन सांगताशी प्रतिज्ञा घेतली. दुसरा अर्थ पण काल झाला होता की नेमिनाथ तीर्थकर, तर त्यांची सगळी विशेषणं करायची. सिद्ध म्हणजे काय सांगितलं होतं? तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध, संपूर्ण लोकांमध्ये प्रसिद्ध. शुद्ध म्हणजे कशा आहेत? द्रव्याने भावघाती कर्मानं रहित आहे. तिसरं सांगितलं होतं अकलंक म्हणजे शुद्धादी 18 दोषानं रहित आहे. आणि कशा ते गुणरत्न भूषण होत आहे, म्हणजे त्यांच्या ठिकाणी अनंत ज्ञानादी जे गुण तेच कोणी रत्न आभूषण आणि त्याचा परम प्रकर्ष उदय त्यांच्या ठिकाणी झालेला आहे. अशा प्रकारे
ते नेमिनाथ जिनेंद्र नेमिनाथ तीर्थंकर, त्यांना मी नमस्कार करून जीवाचं प्ररूपण सांगतो. अशा प्रकारे आचार्याने प्रतिज्ञा घेतली. आता तिसरा अर्थ आहे ज्यातून ह्याच मंगलाचरणाचा आचार्याने तिसरा अर्थ केलेला आहे. तर या ठिकाणी आता वेगवेगळे जे आपल्या श्लोकामध्ये शब्द आहेत ना, त्याला वाच्य बनवून असं विशेष बनवून हे अर्थ केलेले आहे. आता तिसरा अर्थ केलेला आहे 24 तीर्थंकर. 24 तीर्थंकरांना नमस्कार करून मी या अर्थाचं प्ररूपण करतो. तो कसा काढला 24 तीर्थंकर अर्थ? तर निघाला पाहिजे ना त्याच्यातून. तर शब्द काय आहे तर जिनेंद्र वर नेमी चंद्र असा शब्द आहे की नाही. तर जिन म्हणजे कोण की ज्याने 4 घाती कर्माचा नाश करून अनंत चतुष्टय आदी 9 केवल लब्धी प्राप्त केलेले आहे, म्हणून ते कोण आहेत? जिन आहेत. आणि परम ऐश्वर्यशाली आहेत म्हणून कोण आहेत? इंद्र. जे जे आर्यांत सिद्ध आहेत त्यांच्या ठिकाणी काय आहे? काही नाही त्यांच्याकडे. परम ऐश्वर्य. आपल्याजवळ ते ऐश्वर्य नाहीये. सम्यक दृष्टींच्या जवळ जरा तरी ऐश्वर्य, परंतु सम्यक दर्शन सुद्धा ज्यांना झालेलं नाही त्यांना त्यांच्या घरामध्ये आहे जमिनीमध्ये काढलेलं, परंतु त्यांना माहित नाही. उपलब्ध नाही. असे कोण आहे? आम्ही सगळे. आपल्या घरामध्ये अनंत गुणांचं ऐश्वर्य आहे, परंतु आम्ही अज्ञानी आहोत, आम्हाला ते माहित नाही. तर त्याचा काय उपयोग आहे का? नाही. सम्यक दृष्टीला माहित झालं आपलं ऐश्वर्य काय आहे, त्याला विश्वास पण बसला आणि त्या रूपाने एक देश रूपाने आचरण पण करतो, परंतु त्याला पूर्ण परम ऐश्वर्य प्राप्त झाले का? नाही. जे अर्यंत झाले त्यांना अनंत चतुष्टय रूप ऐश्वर्य, त्यांना अनंत गुणांचं ऐश्वर्य प्राप्त झालं, म्हणून ते कोण आहेत? इंद्र कुणाला म्हणतात की जे ऐश्वर्यशाली असतात. स्वर्गातले इंद्र, त्याला इंद्र म्हणतो की नाही. तर त्याच्या ठिकाणी परम ऐश्वर्य आहे म्हणून ते कसे आहेत? इंद्र आहे. ते इंद्र शब्दाचा अर्थ तो आहे की जो परम ऐश्वर्यशाली असतो. जिनेंद्र भगवान कसे आहेत? ऐश्वर्यशाली आहेत म्हणून त्यांना काय म्हणतात? इंद्र. मग त्याच्यामध्ये जिनेंद्र नंतर वर शब्द आहे. वर शब्दाचा अर्थ काय होतो तर अक्षरावरनं अंक ओळखायचे असतात. आता तुम्हाला ते गणित मध्ये थोडं सांगते. तुमच्याकडे नोट्स आहेत ना, ते पहिलं पान काढा. हे नोट्स आहेत ना माझ्या, त्यातलं पहिलं पान काढा. तुम्हाला क ख ग घ येते ना. शाळेत गम पण म्हणतं ते वेगळं, पण ह्या ओळीनं येते का? संस्कृत ज्यांनी शिकलं असेल त्यांना माहित असेल. क ख ग घ ङ च छ ज झ य ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल ब श स ह. हे 33 व्यंजन म्हणतात त्याला. हे 33 व्यंजन आहेत आपले संस्कृतमध्ये मूळाक्षर. तर ह्याला एक अंकाचं प्रतीक केलेलं आहे. जे क शब्द आला कुठं तर त्याच्यावरून किती अंक घ्यायचा? 1. ओळीनं घ्यायचे, ह्याच ओळीनं घ्यायचे अक्षर. याला आपण कंठ्यवर्ण, तालव्य वर्ण पण शिकला असेल तर मूर्धन्य, दंत्य आणि ओष्ठ असे वर्ण म्हणतात 5 वर्ग येतात. तर ह्याला पहिल्या क पासून ते य पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे मला घ्यायचं नव्हतं, तर एकदम आता लक्षात आलं की तुम्हाला थोडक्यात सांगावं परत, आणि ज्यावेळेला येणार आहे त्याला पुन्हा घेईन हे. तर ह्या म्हणजे क म्हटले की 1, ख म्हटले की ग म्हटले की घ म्हटले की 4, ग 5, च छ ज ज 6 7, च म्हणजे 8, झ म्हणजे 9 आणि य म्हणजे 0. म्हणजे 1 पासून ते 0 पर्यंत ते अंक, तो अक्षर असले की त्यावर तो अंक घ्यायचा. अशा गाथा आचार्याने केले. मनुष्यांची संख्या किती तर अक्षर आहेत ते, आणि त्या अक्षरांना ते अंक ग्रहण करायचं. नंतर ट ठ ड ढ न पुन्हा 1 पासून सुरुवात करायची. पुन्हा 10 व्यंजने घ्यायची ओळीनं. ट पासून ह्याच ओळीनं ट पुढचा 1, ठ म्हणजे 2, ड म्हणजे ढ म्हणजे न म्हणजे त म्हणजे थ म्हणजे
द म्हणजे ध म्हणजे न म्हणजे शून्य. असं ओळीनं घ्यायचं एक पासून. नंतर पुन्हा प फ ब भ म हे पाचच घ्यायचे फक्त. 1 2 3 4 5. ह्याच ह्याच्या ओळीने पाठ पाहिजे हे अक्षर. आणि नंतर य र ल व याला अंतस्थ वर्ण म्हणतात. य वर्ण काय घ्यायचं 1, र म्हणजे 2, ल म्हणजे 3, व म्हणजे 4, श म्हणजे 5. श 3 श आहेत ना, श श आणि स. हे असलं श असेल तर 5 घ्यायचं, शामवृक्ष. षटकोन श असेल तर 6 आणि सरिता स असेल तर 7 आणि ह शेवटचं वर्ण आहे 8. म्हणजे ह्या अक्षरावरनं ते अंक घ्यायचे. आता इथं व र शब्द आहे, व आणि र. य र ल व. व म्हणजे काय 4 आणि र म्हणजे 2. आणि अंकांची उलटी गती असते. उलटीकडून घेतो आपण, शेवटून बसतो ना, दश शत हजार, शून्य इकडनं वाढवता येतात ना आपण, म्हणून अंकांची उलटी गती असते. म्हणून पहिल्यांदा व म्हणजे 4 शेवटी लिहायचं आणि र म्हणजे 2. 24 तीर्थंकर. तर वर शब्दावरनं काय अर्थ काढायचा? जिनेंद्र म्हणजे जे अनंत आदी चतुष्टयानं ज्यांना प्राप्त झालेले आहे परम ऐश्वर्यशाली असे वर म्हणजे 24. आणि पुढे काय शब्द आहे? नेमिचंद्र. इथं नेमिचंद्र म्हणजे नेमिचंद्र तीर्थंकर नाही, नेमीला तीर्थंकर नाही घ्यायचं. वर हे 24 तीर्थंकर आणि नेमी शब्द आहे तो नय धातूपासून झाला, नी धातूपासून झालेला आहे. नय यती म्हणजे देवेंद्रादिकांना आपल्या चरणावर जे नमवितात म्हणून ते कोण आहे? नेमी. तुम्ही दिले का पीडीएफ वर त्यांच्या? नाही दिले. कोणाकडे मोबाईल असेल तर तुमचे पीडीएफ वर आलेले आहे, म्हणजे केलेलं आहे ना चालतं, मग त्यात बघू शकता तुम्ही. नाहीतर मी सांगणारच आहे तुम्हाला, त्यामुळे नाही मिळालं तरी काय निवांत ऐका फक्त. तर काय सांगितलं? मोबाईलवर पाठवले सगळ्यांच्या मोबाईलवर पाठवलेलं आहे. ज्यांच्याकडे असेल त्यांनी काढा, नाही तर मग ऐका. तर ज्याने ते नेहमी आहेत कोण? 24 तीर्थंकर. का म्हटलं त्यांना नेहमी? तर ते आपल्या अद्भुत पुण्याच्या महात्म्याने, असं त्या तीर्थंकरांचे महात्म्य असते की तिन्ही लोकांचे जे इंद्र आहेत, नरेंद्र, नागेंद्र आणि सुरेंद्र, हे तिन्ही त्यांच्या चरण कमलावर काय होतात? नतमस्तक होतात. म्हणून ज्याने सगळ्या इंद्रांना आपल्या चरणी नमवलेला आहे. नमयती इति नेमी अशा शब्दाचा तो अर्थ होतो. जे नमवितात आपल्या चरणावर त्यांना काय म्हणायचं? नेमी. म्हणजे 24 तीर्थंकर सगळे कसे आहेत? नेमी आहेत. किंवा दुसरा अर्थ नेमीचा होतो, जे रथ असतो ना त्याच्यामध्ये जे असतं त्याला नेमी म्हणतात. त्या चाकाच्या मध्ये जे असते ना धुरी, त्याला काय म्हणायचं? आरण ते मुख्य कणा असते तर त्याला नेमी म्हणतात. तर तीर्थरथाचं प्रवर्तन केल्यामुळं त्यांना काय म्हणतात? तीर्थंकरांना नेमी म्हणतात. आणि चंद्र आहे ते. चंद्र म्हणजे काय? तर चंद्र हे कशाचं प्रतीक आहे? प्रफुल्लतेचं, आल्हादतेचं. आणि चंद्राचा उदय झाला की काय होतात? कमळ फुलतात. तसे ह्या तीर्थंकरांची ज्यावेळेला दिव्यध्वनी फिरते त्यावेळेला तिन्ही लोकातले जे भव्य जीव आहेत त्यांच्या नेत्ररूपी कमळवनांना काय करणार आहेत? ते प्रफुल्लित करतात, आल्हादित करतात, म्हणजे प्रसन्न करतात, विकसित करतात त्यांच्या कमळवनांना. म्हणजे त्यांना पाहून सगळ्या लोकातील जीवांना आनंद होतो थोडक्यात. म्हणून त्यांना काय म्हणतात? चंद्र. तीर्थंकरांना पाहिला असताना स्वर्गातला इंद्र किती तिथं ते पण किती सुंदर असतात सगळे देव. त्यांचं शरीर पण अतिशय सुंदर असते, परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा तीर्थंकरांचं शरीर अतिशय सुंदर असते. आणि त्यांच्या ठिकाणी पुन्हा आत्मिक गुण प्रकट झालेले, परम विशुद्ध झालेले आहेत. म्हणून त्यांच्या सानिध्यात कोणी येतील
त्या सगळ्या भव्य जीवाला काय होतं, आनंद उत्पन्न होतात. म्हणून सगळ्या भव्य जीवांना आनंद उत्पन्न करणारे आहेत, म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, चंद्र. अशा प्रकारचं रूप सौंदर्य पण आहे त्यांना. हा, भगवंतांना त्यांच्या रूप सौंदर्यापुढं बाकी संपूर्ण लोकातलं जे सौंदर्य आहे ते कसं आहे, फिका, एकदम परमाणुप्रमाणे अत्यंत लघुवान असं त्यांचं रूप सौंदर्य असतं. तर दोन अर्थ काय सांगितलं, जिनेंद्र म्हणजे जे जिनेंद्र असून असे जे 24 तीर्थंकर आहेत ते कसे आहेत, नेहमी आहेत आणि चंद्र आहेत. म्हणजे तीर्थाचं प्रवर्तन करतात किंवा तिन्ही लोकातील इंद्रांना नमवतात म्हणून ते नेहमी, आणि सगळ्या भव्य जीवांना विकसित करतात, प्रफुल्लित करतात, आल्हादित करतात म्हणून ते चंद्र आहेत. असे ते 24 तीर्थंकर. मग त्यांची बाकीची विशेषण सगळी लावायची. तर जी नेमिनाथ तीर्थंकरांना विशेषण लावली, काय केलं, सिद्ध म्हणजे संपूर्ण लोकांमध्ये प्रसिद्ध, शुद्ध म्हणजे द्रव्यभाव घाती कर्मानं धरी, अकलंक म्हणजे 18 वर्षानं रहित, गुणरहित मुसनुदय म्हणजे अनंत ज्ञानाने गुणरत्न आभूषणांचा ज्यांना प्रकर्ष ज्यांच्या ठिकाणी झालेला आहे, म्हणजे त्याची प्राप्ती ज्यांना झालेली आहे ते गुणरहित भूषणोदय. तीच विशेषण त्यांना सगळे लागतात. कारण नेमिनाथ तीर्थंकर म्हणा किंवा 24 तीर्थंकर म्हणा, सगळ्यांचा एकच अर्थ होतो. आता पुढं 3 अर्थ झाले. तिसरा अर्थ कोणाला काय केला, 24 तीर्थंकर. हा कशावर काढला, वर शब्दावर काढला. आणि बाकीचे विशेषण सगळे नेमिनाथ तीर्थंकरांच्या प्रमाणेच लावले. आता चौथा अर्थ आहे वर्धमान तीर्थंकर. 24वे फक्त महावीर स्वामी घ्यायचे. आता ते कसं घ्यायचा अर्थ, तिथं पण ते सगळे विशेषण त्यांना तीच लागणार, सिद्ध, शुद्ध, अकलंक आणि गुणरहित भूषणोदय. त्याचा अर्थ तोच करायचा की जो नेमिनाथ तीर्थंकरांच्या ठिकाणी केला होता. फक्त आता वर्धमान अर्थ कशावरून काढला तर सांगतात या ठिकाणी की जिनेंद्र वर नेहमी चंद्र आहे ना, तर तिथं थोडीशी करायची, जिन प्लस इंद्र वर. इंद्रवर नेहमी चंद्र. तर जिन म्हणजे आपण कशाला म्हणतो, ज्याने कर्माला जिंकलेलं आहे किंवा अनंत चतुष्टयाची प्राप्ती करून घेतले ते जिन, ते सगळ्यालाच विशेषण लागतं. नंतर इंद्रवर, इंद्र म्हणजे इंद्रभूती गौतम. इंद्रभूतीचा एक देश, पूर्ण नाव असेल राजकुमार तर तुम्ही काय म्हणताय, राजा म्हणताय. देवदत्त असेल तर देव असं नाव वापरलं जातं. तसं इंद्रभूती आहे, त्यातला एक देश घेतला फक्त इंद्र. तर इंद्र शब्दाचा अर्थ इंद्रभूती किंवा स्वर्गातला इंद्र पण घेऊ शकतो आपण, सोदर इंद्र. आणि त्यांचा जो कोण आहे, वर म्हणजे श्रेष्ठ म्हणजे स्वामी, गुरु, कर्ता. वर म्हणजे कर्ता घेतलेला आहे. जो इंद्रभूतीचा स्वामी आहे. कोण आहे इंद्रभूतीचे स्वामी, वर्धमान इंद्र वर्धमान तीर्थंकर. वरचा अर्थ स्वामी, कर्ता असं घ्यायचं. आणि कसे होते ते नेहमी चंद्र, तर आपल्या शिष्य समूहाला त्याने अनश्वर पदाला प्राप्त करविलं. नेता निनयतीपासून नेहमी शब्द झालाय, नम पासून नेहमी झाला किंवा निनयत धातूपासून नेहमी शब्द झालेला आहे. तर आपल्या शिष्य समूहाला जे अनश्वर अशा पदाला प्राप्त करवितात, नेतात, त्यांना काय म्हटलं, नेहमी. हे वर्धमान स्वामीने त्यांच्या बरोबर कितीतरी शिष्य गेले ना मोक्षाला,
त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांच्यानंतर असे शिष्य गेले मोक्षाला. म्हणून ते कोण आहेत? नेमी. आणि चंद्र का आहे तर विश्वतत्वाला जसं चंद्राचे दोन गुण आहेत. चंद्राची उपमा दोन साठी दिली जाते. एक तर चंद्र प्रकाशक आहे आणि आल्हादक आहे. ज्यावेळेला सूर्याचा अस्त झाल्यानंतर अंधार पडतो त्यावेळेला चंद्राचा उदय झाला की काय होतो? प्रकाश पडतो. त्या प्रकाशामध्ये आपण वस्तूंना पाहतो. म्हणून वस्तूंना प्रकाशित करणार आहे चंद्र. आणि त्याचा उदय झाल्यानंतर दिवसभराचा जो ताप झालेला असतो तो काय होतो? शांत होतो, आल्हाद, आनंददायक असतो. संध्याकाळच्या वेळेला लोक फिरायला जातात चंद्रप्रकाशामध्ये, भोजनाला जातात उद्यानामध्ये, नाव्यामध्ये बसून क्रीडा करायला जातात. म्हणजे त्यावेळेस एक वातावरण अत्यंत आल्हाद उत्पन्न करणार असतं. म्हणून चंद्र आल्हादक आणि प्रकाशक हे दोन गुण आहेत. म्हणून सगळ्या तीर्थंकरांना चंद्राची उपमा देतात. कारण सगळे आपले तीर्थंकर सुद्धा कसे आहेत? नेहमी आहे, चंद्र आहे. म्हणजे सगळ्या विश्वतत्वाला प्रकाशित करणारे आहेत आणि सगळ्या भव्य जीवांना आनंद उत्पन्न करणारे आहेत. म्हणून त्यांना काय म्हणतात? नेहमी चंद्र. नेहमी का तर शिष्याला नमवतात आणि स्वपदाला नेतात म्हणून त्यांना नेहमी म्हटलं. आणि विश्वतत्वाला प्रकाशित करतात म्हणून त्यांना चंद्र म्हणतात. असे जे जिन इंद्रवर म्हणजे वर्धमान स्वामी की जे नेहमी चंद्र आहे अशा त्यांना, आणि कशा आहेत? सिद्ध, शुद्ध, हे सगळे त्यांची विशेषण लशीच लावायची. आता पुढं चार अर्थ झाले. नेमिनाथ जिनबिंब, नेमिनाथ तीर्थंकरांचा, नेमिनाथ तीर्थंकर स्वयं साक्षात, तिसरं 24 तीर्थंकर आणि चौथा अर्थ घेतला वर्धमान स्वामींना नमस्कार. आता पाचवा अर्थ घेतात पंचपरमेष्ठी. नाही, सिद्ध परमेष्ठी घ्यायचं, फक्त सिद्ध परमेष्ठी घ्यायचं. तर पहिला जो सिद्ध शब्द आहे त्याला विशेष बनवायचं. विशेषण विशेष करते ना. पांढरी साडी काय काय विशेष कोण आहे? साडी. आणि पांढरी काय? विशेषण. तसं ते विशेष म्हणजे कुणा ठेवायचं? सिद्धांना. म्हणजे सिद्ध ही व्यक्ती घ्यायची आणि त्यांचे बाकीचे सगळे काय करायचे? विशेषण घ्यायचे. सिद्ध म्हणजे कोणाला म्हणतात? की जे निष्पन्न झाले, कृतकृत्य झाले, सिद्ध ज्यांच्याने आपलं साध्य सिद्ध केलेलं आहे म्हणून त्यांना काय म्हटलं? सिद्ध. तुम्ही सकाळपासून काम करता, स्वयंपाक करता आणि दुपार झाली की कसं होता? आता बसायला रिकामं झालं. सगळं काम आमचं पूर्ण झालं. सगळा काय झालं? आम्ही आवरलं सगळं स्वयंपाक की आपल्याला कसं वाटतं? कृतकृत्य झाल्यासारखं. आणि जोपर्यंत काम शिल्लक असेल तोपर्यंत आपलं पूर्ण झालं असं वाटत नाही. पूर्ण करूनच बसायचं. बायकांचं असं असतं, एकदा बसले की मग उठायला नको. तसं सिद्ध सगळं काम करून जाऊन बसले कुठं? सिद्धालयामध्ये. आता तुम्ही जरी सकाळपासून काम करून बसला तरी उठायला लागते की पुन्हा दुपारी करा, चहा करा, उठा, पुन्हा संध्याकाळी स्वयंपाक करा, उठा. परंतु सिद्धांचं कसं आहे का? ते कसं काम करून गेले की आता परत कधी त्यांना तिथून उठायलाच नको. कारण का? त्याने सगळ्या कर्मांचा नाश केला. कोणाशी काही मतलब त्याला राहिलेली नाही. पण आपलं सगळं काम ज्याने केलं त्याला सिद्ध म्हणतात. सिद्ध शब्दाचा अर्थ काय? की जे परिपूर्ण झाले, कृतकृत्य झाले, निष्पन्न झाले त्याला म्हणायचं सिद्ध. साध्य ज्याने आपलं सिद्ध केलेलं आहे. मग सिद्ध एकच आहेत का? अनेक आहेत. परंतु जातीच्या अपेक्षेनं एक वचन वापरले सिद्ध म्हणून. आता ते कसे आहे सिद्ध? तर हे सगळे विशेषण त्याला लावायचे सिद्धांना. पहिले विशेषण कोणतं आहे? शुद्ध. सिद्ध हे विशेष केलं. विशेषण काय झालं? शुद्ध. शुद्ध म्हणजे आता इथं सिद्ध कसे आहेत? फक्त 4 धाती कर्म नाही, ज्ञानावरणादी 8ही कर्मांचा भाव कर्माने द्रव्य कर्मानं रहित झालेला आहे. म्हणून कसे आहेत ते? शुद्ध. जोपर्यंत कर्मानच आहे तोपर्यंत समजायचा अशुद्धता. आणि कर्म रहित झाला की जीव पूर्ण जसा त्याचा स्वभाव आहे तसा तो व्यक्त होतो. सोन्यातली पूर्ण किट्टीमाने काळीमाने निघून गेली तर ते सोनं काय झालं? पूर्ण
चौटांचे शुद्ध झालं. तसंच सिद्ध म्हणजे पूर्ण सोन आहे. पूर्ण त्या सगळ्या पाकातून उतरून सिद्ध झालेले आहे. तर म्हणून शुद्ध म्हणजे ह्या अटीकर्मातनं रहित. नंतर अकलंक म्हणजे पवित्र आहे, निष्कलंक आहे. म्हणजे जे काही परवादिनी कल्पित केलेले दोष आहेत ते त्यांच्या ठिकाणी नाही. म्हणजे लोक बाकीचे सिद्ध कसं मानतात, वेगवेगळ्या पद्धतीने मानतात, काही काही कल्पना केलेल्या आहेत सगळ्या सिद्धांच्या ठिकाणी. तर तसे नाही, ते सगळ्या कल्पित दोषाने रहित, जे दोष रहित म्हणत होते अकलंक म्हणजे. आणि कशा आहेत ते जिनींचं बरं नेहमी चंद्र. आता सिद्धांना विशेषण लावायचं आहे. तर जिन का म्हटलं त्यांना, तर त्यांनी कर्मशत्रूला जिंकलं. जो जिंकतो त्याला जिन म्हणतात. कर्मशत्रूला जिंकलं म्हणून कोण आहे ते जिन. आणि इंद्र आहेत. इंद्र का म्हटलं त्यांना परम ऐश्वर्यानं युक्त आहे. म्हणजे सिद्धांच्या ठिकाणी पण अनंत गुणांचं ऐश्वर्य आहे म्हणून ते कसे आहेत इंद्र. आणि कशा आहेत ते वर. वर म्हणजे उत्कृष्ट. असं वर तिकडे लावायचं नेहमीकडे. वर नेहमी. नेहमीचा अर्थ तर घ्यायचा बोध. यथावस्थित अर्थाला जसं आहे तसं जाणतात म्हणून काय आहे नेहमी म्हणजे बोध. कसं बोध आहे त्यांच्या ठिकाणी वर बोध म्हणजे अनंत ज्ञान आहे. परम वरचा अर्थ परम होतं ना. परम म्हणजे काय घ्यायचं तिथं अनंत रूप. अशा ज्ञानानं संपन्न आहेत म्हणून ते वर नेहमी. आणि चंद्र आहे. चंद्र आहेत म्हणजे परम सुखाचा अनुभव करतात. आता सिद्ध आपल्याला कुणाला भेटत नाही. कधी भेटतात का कुणाला सिद्ध दिसले का कुणाला सिद्ध? कुठे गेले ते सिद्ध शिलेवर विराजमान झालेले सिद्ध लोकांमध्ये विराजमान आहे. परंतु ते प्रत्येक समयाला अनंत सुखाचा भोग घेतात म्हणून ते स्वतःला आनंद देतात. म्हणून कशा आहेत ते परम सुखाचा अनुभव करतात म्हणून ते चंद्र आहेत. जिनेंद्र वर नेहमी चंद्र असं कोण आहे सिद्ध आहे. आणि कशा आहे ते गुणरयन भूषणोदय. गुणरूपी रत्नांच्या आभूषणाला धारण करतात. म्हणजे तिथं काय घ्यायचं परम अवघाड सम्यक्त्वादे 8 गुणरूपी रत्न आभूषणांचा परम प्रकर्ष प्रकृष्टतेला जे प्राप्त झाले. सिद्धांच्या ठिकाणी किती गुण म्हणतो आपण? 8 गुण आहेत सिद्धांच्या ठिकाणी. 8 कोणते गुण आहेत? 8 कर्मांचा अभाव झाल्यामुळे उत्पन्न होणारे 8 गुण. तसे सिद्ध अनंत गुणांनी संपन्न आहे. परंतु कर्माच्या भाषेच्या आपण बघतो त्यावेळेला किती गुण आहेत त्यांच्या ठिकाणी? अनंतांच्या ठिकाणी 4 म्हणजे 46 गुण मध्ये. आणि सिद्धांच्या ठिकाणी 8 गुण सांगतात. परंतु निश्चयापेक्षा अनंतांच्या ठिकाणी 4 गुण आणि सिद्धांच्या ठिकाणी 8 गुण. त्या कर्माच्या अभावाच्या अपेक्षेनं सांगितलं. जसं वास्तविक आत्म्यामध्ये अनंत गुण आहे. मग गुणरहित भूषणोदयचा अर्थ काय करायचा? त्यांच्या ठिकाणी जे सम्यक्त्व आहे त्याला परमावकाळ सम्यक्त्व म्हणतात. परमावकाळ म्हणजे अतिशय गाढ झालेले म्हणजे कधीही त्यांचं नष्ट होणार नाही. परमावकाळ सम्यक्त्वादी 8 गुणरूपी गुण हेच काय वास्तविक रत्नाचे आभूषण. गुण हेच रत्न आणि त्याचे हे आभूषण. आणि त्याचा काय झालेला आहे परम प्रकर्ष. आम्ही कुठले आभूषण समजतो आणि स्वतःला त्यामुळे काय म्हणतो की मी खूप श्रीमंत आहे. सगळे दाखवायचे ना दागिने घालून सगळ्यांना माझ्याकडे किती दागिने आहेत. तर हे वास्तविक आभूषण ह्याच्याद्वारे आपली श्रेष्ठता नाही. ह्या आभूषणामुळे त्याने गुण हेच खरे आभूषण आहे. आणि ज्याच्या ठिकाणी गुणी म्हणून ना काही महिला आहे जर ती सुंदर आहे परंतु गुणाला रहित असेल तर ती वास्तविक सुंदर नाही. आणि जिच्या ठिकाणी बाहेरची कुरूपता आहे परंतु गुण आहेत त्या स्त्रीमध्ये तर ती स्त्री कशी आहे गुणवती आहे तर ती श्रेष्ठ आहे. तसे सिद्धांच्या ठिकाणी अनंत गुण प्रकट झालेले आहेत म्हणून ते कसे आहेत गुणरत्न भूषण उदय. उदय म्हणजे प्राप्ती परमप्रकर्ष असा अर्थ करायचा प्रत्येक ठिकाणी. गुणांचा प्रकर्ष ज्यांना प्राप्त झालेला आहे असे सिद्ध आहे. म्हणजे हे मंगलाचरण म्हणत असताना कुठला पण एक अर्थ घेऊन त्या ठिकाणी आपला उपयोग लावून ते मंगलाचरण म्हणायचं.
म्हणजे मी सिद्ध म्हटलं की ते सिद्धांना नमस्कार करतो. कसे आहेत ते? शुद्ध, आठ कर्मांना रहित आहे. कसे आहेत ते? अकलंक आहे, म्हणजे सगळ्या कल्पित दोषांना रहित आहे. जिनेंद्रवर नेहमी चंद्र आहे, म्हणजे त्याने सगळ्या कर्माला जिंकलेला आहे. आणि ते कसे आहेत? परमसुखाचा अनुभव करतात, अनंत ज्ञानानं सहित आहे आणि सम्यकवादी आठगुणानं सहित आहे. अशा त्या सिद्धांना मी नमस्कार. म्हणजे आता कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीचा पण गुण रेखाटल्यानंतर त्या गुणाचं त्या व्यक्तीचं व्यक्तिचित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहते की नाही. आता आपण कुणाचं पण वर्णन करायला लागलो तर ती व्यक्ती आपल्या समोर म्हणजे आपल्या ज्ञानामध्ये येते. तसं सिद्धांना नमस्कार करत असताना सिद्ध कुठे यायला पाहिजे? आहे सिद्ध शिलेवर, परंतु त्याला आपण काय करू शकतो? आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी करू शकतो, त्याला जाणू शकतो. मग तसं मंगलाचरण त्याला नमस्कार करत असताना ती व्यक्ती आपल्या ज्ञानात घेऊन त्यांना नमस्कार करायचा. 5 अर्थ झाले ना. आता 6वा अर्थ केले. आता बघा सगळे आपल्याला नमस्कार केले. कोणाला नमस्कार केला? आत्म्याला. आपण सगळे आत्मा आहोत की नाही, मग आपल्या सगळ्यांना नमस्कार झाला. प्रत्येक जीवामध्ये म्हणजे प्रत्येक जीव आत्माचा आहे. मग त्या आत्मा हा अर्थ घेऊन इथे नमस्कार केला. तर आत्मा शब्द कुठून काढायचा? तर त्या श्लोकामध्ये पहिल्या ओळीच्या शेवटी काय शब्द आहे? अकलंकम शब्द आहे ना. तर तिथे त्याची फोड करायची वेगळी. अकलम अधिक कम. कल म्हणजे होते अर्थ शरीर आणि अ म्हणजे नाही. आणि क शब्दाचा अर्थ आहे आत्मा. शब्द अमर कोश वगैरे असे आहेत ना. एका शब्दाला कोणते एकाचा अर्थाचे कोणते शब्द असतात ते सांगतात. तर एका क शब्दाचे 4 अर्थ केले त्या कोशमध्ये. म्हणजे आपण मनाने केले नाही क म्हणजे आत्मा, तर त्या कोशमध्येच हे अर्थ आहे. क प्रजापतिरुद्दिष्ट को वायुरिति चोच्यते क शब्द स्वर्गमाख्याति क आत्मा च विगत्यते. असे 4 अर्थ सांगितले श्लोकामध्ये. क म्हणजे प्रजापती, ते ब्रह्मा वगैरे म्हणतात ना, ते प्रजापती. क म्हणजे वायू. नुसत्या क एका शब्दाचे अर्थ, एका शब्दाचे पण अर्थ आहेत. आणि क म्हणजे स्वर्ग आणि क म्हणजे आत्मा. असे 4 अर्थ केले. तर इथे आपण कोणता अर्थ घ्यायचा? कम म्हणजे आत्म्याला, द्वितीय विभक्ती येते. क म्हणजे आत्मा आणि क म्हणजे आत्म्याला द्वितीय विभक्ती होते. तर त्या आत्म्याला नमस्कार करू मी जीवाचं प्ररोपण करतो. मग आत्मा कसा आहे त्याचे विशेषण लावायचे सगळे. पहिलं विशेषण काय लावलं? सिद्ध. मग आत्मा सिद्ध झालाय का? तिथे सिद्धचा अर्थ घ्यायचा नित्य अनादि अनंत. जे आत्म्याला आता कोणी उत्पन्न केले का? अनादि काळापासून सिद्ध आहे. म्हणून तो कसा आहे? अनादि आहे, अनंत आहे. म्हणजे त्याला आदि पण नाही आणि अंत पण. सिद्ध शब्दाचा अर्थ नित्य आहे, अनादि अनंत आहे. दुसऱ्या शुद्ध शब्दाचा अर्थ काय घेतला? की शुद्ध निश्चयाचा विषय. जे विषय तेच नाही याचं नाव असतंय. मग शुद्ध आत्मा, त्या शुद्ध आत्म्याला विषय करणारा कोण आहे? शुद्ध निश्चय. आत्मा कसा आहे? शुद्ध निश्चयाचा विषय आहे. त्याच्याद्वारे त्याचं वर्णन होते त्या याच्याद्वारे. म्हणून तो कसा आहे? शुद्ध आहे. तिसरं सांगितलं अकलंक. आत्मा कसा आहे? अकलंक आहे. म्हणजे नाही, अकलम आणि कल दुसरं वेगळं केलं की आपण. आत्मा अकल आहे म्हणजे कल म्हणजे शरीर. शरीर रहित आहे का आत्म्याला शरीर? आत्म्याला नाही, आम्हाला तर आहे की शरीर. ते शरीर कुणाचं आहे? आत्म्याचं आहे का? प्रत्येक आत्मा शरीर रहितच आहे. आपण पण शरीर रहित आहोत. आपण म्हणजे स्वतःला आपण आत्मा मानला तर शरीर रहित म्हणतात. आम्ही स्वतःला शरीर रूप मानतो. शरीर कसं समजलं?
म्हणून आत्मा बघत असताना कसं बघायचं आपण? शरीरापासून भिन्न आहे. शरीर म्हणजे आत्मा नाही. शरीर शरीर आहे, आत्मा आत्मा आहे. म्हणून आत्मा कसा आहे? आपण अशरीरी म्हणतो त्याला. आत्म्याचं विशेषण दिलं जातं ना, जसे सिद्ध आहे शरीर रहित, तसा आत्मा सुद्धा शरीर रहित आहे. परंतु ह्या संसार अवस्थेमध्ये ह्या शरीराचा संयोग झाला म्हणून आपल्याला काय वाटतं? हे शरीर माझंच आहे. सोडून जावं लागतं की नाही शरीर? व तुमचं असतं तर का सोडून जात आहे? माझं आहे शरीर, या शरीराचं रूप हे सगळं माझं आहे असं वाटतंय. मग हे शरीर आपण सोडून का जातो? आपल्याला इकडून सोडून जातो ना. हे भाड्याचं घर आहे. कोणा काय? हे शरीर म्हणजे भाड्याचं घर आहे. मी तर म्हणतोय आमचं वाहन आहे, गाडी. याला आपण काय करतो? खाऊ घालतो, म्हणजे त्या गाडीमध्ये पेट्रोल घालतो, पाणी घालतो. गाडीला घालावं लागतं की नाही पाणी, पेट्रोल. त्याच्याशिवाय गाडी चालते का? नाही चालत. तसं हे गाडी चालवायसाठी खावं लागते आपल्याला, पाणी प्यावं लागते. पण आपल्याला खाऊ प्यावं लागते का? नाही. हे सगळं गाडी समजायची आपली. ही यंत्र आहे, आपलं काम करण्यासाठी मिळालेलं यंत्र आहे. म्हणून या सांगतात की आत्मा कसा आहे? शरीर रहित आहे. असं वेदन करायचं अंतरंगामध्ये. त्या आत्म्याचं वर्णन करतात त्या ठिकाणी. आणि कसं आहे आत्मा? जिनेंद्र वर नेहमी चंद, हे विशेषण लावायचं तिथं. प्रत्येकाशी वेगवेगळा अर्थ करायचा. जिन म्हणजे कोण? की जे असह्य सम्यक दृष्टी आली, त्याने आपल्या मोहावर, दर्शन मोहावर विजय मिळवला. म्हणून कोण आहे ते? जिन आहे. सगळ्यात ते जागेवर. आणि त्या सगळ्यांचा जो परम आराध्य आहे, हे सगळे कुणाचं आराधना करतात? उपासना करतात ज्ञानी लोक. आपल्या शुद्ध आत्म्याची आराधना करतात, उपासना करतात. सगळ्यांना प्रिय कोण आहे? आपला आत्मा आहे. म्हणून जिनेंद्र म्हणजे सगळ्या सम्यक दृष्टी अधिकांचा जो परम आराध्य आहे, स्वामी आहे, त्याला म्हणायचं जिनेंद्र. आणि वर म्हणजे सर्व वस्तूमध्ये श्रेष्ठ आहे. जगामध्ये जेवढ्या वस्तू आहेत त्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे? आपला आत्मा. आणि आत्मा कसा आहे? नेहमी चंद, म्हणजे नेहमी म्हणजे ज्ञान स्वभाव, बोध. नेहमी म्हणजे बोध घेतात, जसं पदार्थ तसं जाणणार ते ज्ञान. आणि चंद्र म्हणजे सुख. आता आपण काय सांगितलं ते आल्हाद म्हणजे सुख, जे ज्ञान आणि सुख स्वभावी आहे. कोण? आपल्यामध्ये ज्ञान सुख आहे का? आमचं सुख तर दुसरे जण देतात आणि दुसरे जण घेऊन जातात. परव्यक्तीचा संयोग झाला की आम्ही सुखी, वियोग झाला की आम्ही घेऊन गेले की आमचं सुख. म्हणजे आपण आपलं सुख कुठं मांडलंय? परवस्तूमध्ये. वास्तविक आत्माचं सुख परवस्तूमध्ये नाही आहे. आत्मा स्वयं सुख स्वभावी आहे. आम्ही परद्रव्याच्या अधीन झालो आणि त्यांच्या संयोग वियोगामध्ये काय करतो? हर्ष विचार करतो. म्हणून आत्मा कसा आहे? नेहमी चंद म्हणजे ज्ञान स्वभावी आणि सुख स्वभावी आहे. आणि कसं आहे? आत्मा गुणरत्न भूषण होते. म्हणजे ही सगळी माझी विशेषण आहे कसं वाटायला पाहिजे. मी आत्मा आहे की नाही? तुम्ही आत्मा असला तर तुम्हाला आनंद होणार. तुम्ही आत्मा नसला तर कोणाचं काय म्हणून चाललंय कोणाच. आता तुमचं नाव घेऊन म्हटलं मी समीरची मम्मी, लगेच तुम्हाला काय वाटतंय? माझ्याबद्दल बोलतंय. आणि आत्मा म्हटलं तर माझ्याबद्दल थोडंच बोलतंय. त्या नावाशी पण आपण किती एकरूप झालं, तिथे किती म्हणजे आपल्याला तेच नाव म्हणजेच मी आणि माझं असं समजून बसतंय. वास्तविक आपल्या सगळ्यांचं नाव एकच आहे. काय? आत्मा. 2.5 अक्षर आत्मा का जो जाने सो पंडित. 2.5 अक्षराला ज्याने जाणलं तो कोण आहे? पंडित आहे, विद्वान आहे, ज्ञानी आहे. आणि ज्याने ह्याला अक्षर जाणलं नाही तो अज्ञानी आहे. पण आत्मा कसा आहे? ज्ञान स्वभावी आणि सुख स्वभावी आहे. गुणरत्न भूषणोदय चालवतात. गुणरत्न भूषणोदय कोण आहे? आपला आत्मा. म्हणजे गुणामध्ये रत्नाप्रमाणे पूज्य कोण आहे? सम्यक्त्व. आपले आनंद गुण आहेत, त्यामध्ये सगळ्यात पूजनीय गुण कोणता आहे? तर सम्यक्त्व. आणि त्या सम्यक्त्वाची उत्पत्ती, गुणरत्नांचं आभूषण सम्यक्त्व आहे, त्याची उत्पत्ती ज्यापासून होते
कुणापासून ते सम्यक कुठून मिळणार आपल्याला? देव देणार, गुरु देणार, शास्त्र देणार, कोण देणार? देवशास्त्र गुरूंचं श्रद्धा नसतं सम्यक दर्शन आहे, मग हेच देणार की नाही? देवशास्त्र गुरूंचं श्रद्धान सुद्धा ते देव देत नाहीत आपल्याला. देव म्हणत नाही तू माझं श्रद्धान कर, किंवा ते देत नाही. तर आपणच काय करतो? आपल्या ठिकाणी श्रद्धा गुण आहे, आपण त्यांच्यावर काय करतो? श्रद्धान करतो. ते निमित्त आहेत आपल्या सम्यक दर्शनाच्या प्राप्तीसाठी. तर वास्तविक आपल्याला सम्यक मिळतं ते आपल्या आत्म्यापासून, म्हणजे आत्म्याचीच ती पर्याय आहे. सम्यक ते कोणाची पर्याय आहे? आपल्या आत्म्याचीच आहे. पण सम्यक्ताची उत्पत्ती ज्याच्यापासून होते असा कोण आहे? तो आत्मा गुणरत्न भूषण होते. आणि एक प्रकारचे समास असतात, ते वेगवेगळे समास सोडून असे अर्थ केलेले आहेत, ज्यापासून, ज्याला वगैरे असं. तर असा पूर्ण श्लोकाचा अर्थ काय झाला? आत्म्याला नमस्कार करून. कसा आहे आत्मा? तर सिद्ध आहे म्हणजे अनादि अनंत आहे, शुद्ध आहे म्हणजे शुद्ध म्हणजे काय नाही आता, शुद्ध विषयाचा विषय आहे, अक्कल म्हणजे शरीररहित आहे, आणि सम्यक अधिकांचा परम आराध्य, सर्व वस्तूमध्ये सारभूत, ज्ञान आणि सुख स्वभावी आहे, आणि सम्यकताची उत्पत्ती ज्याच्यापासून होते अशा आत्म्याला मी नमस्कार करतो. म्हणजे तिथं नमस्कार हा व्यवहार नमस्कार करायचा नाही, नमस्कार म्हणजे जाणायचं त्या आत्म्याला, हा खरा नमस्कार आहे. आपला उपयोग त्याच्यामध्ये झुकवणं, त्यालाच म्हणतात नमस्कार, भाव नमस्कार करून मी ह्या जीवाच्या प्ररूपणा करतो. हे सगळ्यांना लावायचं प्रत्येक वेळेला, सगळे विशेषण झाल्यावर. सहा अर्थ झाले. आता 7वा अर्थ. वेळ झाली आपल्याला पूर्ण करायचं आहे की वेळ आहे? आता 7वा अर्थ काय करायचा? पंचपरमेष्ठी. त्या श्लोकाचा त्यातूनच काढायची पंचपरमेष्ठी. तर आता त्यामध्ये पहिलं पद काय आहे? सिद्ध. तर सिद्धवर्ण काय येणार? सिद्ध परमेष्ठी. सिद्ध परमेष्ठीचा समूह कसा आहे? तो सिद्ध एकेकाला वेगळे विशेषण लावायचे. तर सिद्धाला शुद्ध एक विशेषण लावायचं. सिद्ध कशा आहे? शुद्ध आहे म्हणजे 8 कर्म मलानं रहित. शुद्ध त्यालाच म्हणतात म्हणजे मलरहित झाला तो शुद्ध आहे. तो 8 कर्म मलानं रहित हे विशेषण सिद्धांचं लावायचं. ते सिद्ध परमेष्ठी समूह, त्यांना एक विशेष झालं. दुसरं विशेष त्याच्यामध्ये घ्यायचं अर्यंतांचा समूह. जिनेंद्र या शब्दावरून काय घ्यायचं? अर्यंतांचा समूह. तो कसा अर्यंतांचा समूह? हा गुण नाही, पहिल्यांदा जिनेंद्र वर नेहमी चंद्र आहे ना, वर नेहमी चंद्र, गंधरादी जे भव्य श्रेष्ठ जीव आहेत हेच पुण्यात काय? नक्षत्र. नेहमी चालते काय? नक्षत्र. आकाशामध्ये असतात नक्षत्र. हे सगळे समोरक्षणामध्ये ज्यावेळेला अर्यंत असतात त्यावेळेला त्यांच्या समोरक्षणामध्ये सगळे गंधर्व देव आदी सगळे बसलेले असतात. म्हणून त्याला स्तुतिकर प्रसन्नाचा उपमा करतात बघा. त्या नक्षत्रांच्या मध्ये जिनेंद्र भगवान बसतात म्हणजे कोण आहे? ते चंद्र. जसं नक्षत्रामध्ये चंद्र काय असतो? मुख्य असतो, त्या नक्षत्रामध्ये तो उठून दिसतो. तसे हे सगळ्या गंधराधिक जे नक्षत्र आहेत सगळे मुनिराज त्यांच्यामध्ये हे कसे आहेत? चंद्राप्रमाणे आहेत, प्रमुख आहेत. असे कोण? आर्यंत. समोषणामध्ये गंधराधिक जे नक्षत्राप्रमाणे आहेत त्यांच्यामध्ये जे चंद्राप्रमाणे आहेत असे ते आर्यंतांचा समूह. आणि कसं आहे आर्यंतांचा समूह? हे लागणार जिनेंद्र वर नेहमी चंद्र. म्हणजे काय घ्यायचं? गंधराधिकांच्या मध्ये श्रेष्ठ, गंधराधिक भव्य श्रेष्ठ रूपी नक्षत्रांच्या मध्ये जो चंद्र आहे असा आर्यंतांचा समूह. तसा आहे तो अकलंक आहे म्हणजे 63 कर्म मला पटलांचा त्यांनी नाश केलेला आहे, त्यानं रहित आहे. आर्यंत कसे झाले? आपण ते म्हणतात देवशास्त्र म्हणतात त्याला काय म्हणतात? चौकर्म की 63 प्रवृत्ती नाश जीते 18 जोश. कधी विचारच करत नाही, पूजा म्हणायचं आता 63 म्हणजे काय? कर्म प्रकृती. कधी विचारलं कोणाला? कोणत्या 63 कर्म प्रकृती ज्यांचा नाश केला आर्यंतांनी आणि आर्यंत झाले? एकूण 8 कर्मांच्या 147 प्रकृती आहेत, त्यातल्या 148 प्रकृती आहेत, त्यातल्या 63 प्रकृतींचा नाश झाला आर्यंत
अवयवांचा. अजून बाकीच्या 85 प्रकृती शिल्लक आहे, त्याचा नाश झालेला नाही. तर 4 घाती कर्माच्या 47 प्रकृती. 4 घाती कर्माचे किती होतात ते सर अजून शिकणार आहे ना आम्ही. 47 प्रकृती फक्त लक्षात घ्या, पुढे तुम्हाला विस्ताराने विचारायला सांगते. आणि नाम कर्माच्या 13 प्रकृती, नरक गती संबंधी आणि तिर्यंची गती संबंधी त्या 13 प्रकृती आहेत. आणि 3 आयु, ह्या एकूण 63 प्रकृती. 47 आणि 13 60 झाले आणि 3 आयु किती झाले 63. ह्या 63 प्रकृतींचा नाश करून ते आर्यंत बनले. म्हणून 63 कर्म मलानं रहित आहेत, म्हणून त्यांना काय म्हणतात अकलंक हे विशेषण लावलं. अशा आर्यंतांचा समूह. आणि कसा आहे आर्यंतांचा समूह? गुणरयन भूसनुदयम, जे संवेदर्शन ज्ञान चारित्र्य हेच काय आहे वास्तविक गुणरूपी रत्न आहे आणि त्यांचं आभूषण त्याचा उदय ज्यांना झालेला आहे असे ह्याच्यावरून घ्यायचं आचार्य उपाध्याने सांग. सिद्ध शब्दावरून सिद्ध शब्द घेतले आणि त्यांचं विशेषण काय केलं शुद्ध केलं. जिनेंद्रवर्ण नेमिचंद्रवर्ण काय घेतलं आर्यंतांचा समूह आणि तो कसा आहे 63 कर्म मला अकलंक आहे. आणि तिसरं खालच्या वेळेचं पद आहे गुणरत्न भूषणोदय, त्यावरून काय घेतलं आचार्य उपाध्याने सार. कसा घेतला तो अर्थ की रत्नत्रयाने जे संपन्न आहे, रत्नत्रयाचा उदय ज्याला झालेला आहे, प्राप्ती ज्याला झालेली आहे, असे जे जे रत्नत्रयधारी मुनिराज आहेत ते सगळे घेतले त्यामध्ये. मग पंचपरमेष्ठी झाले की नाही, पहिलं सिद्ध आहे, मग आर्यंत आहे, त्याच्यानंतर आचार्य उपाध्याय सार. कुठल्या शब्दावर काय काय घेतलं ते लक्षात घ्यायचं. सिद्धवर्ण सिद्ध घेतला, जिनेंद्रवर्ण नेमिचंद्रवर्ण आर्यंत घेतले आणि गुणरत्न भूषणोदयवर्ण आचार्य उपाध्याय सार घेतले. असे त्यांचा अर्थ केला. तुम्हाला मिळाला असेल तर तुम्ही लिहून काढा वहीमध्ये, सगळं मोबाईलमध्ये मिळालं असेल त्याचं 4 पण लिहून काढा वहीमध्ये, म्हणजे लक्षात येईल. आता त्याच्यानंतर 8वं अर्थ 3:30 वाजले. पुढचं पण आमचं शास्त्र असते मराठी, त्यामुळे उद्या आपण घेऊ आणि मग पुढची गाथा सुरू करू. दुसरी ना लगेच म्हणजे जीवाचं प्ररूपण आणि नेमिचंद्राचे. आता तुम्हाला मिळालं मोबाईलवर तुमच्या वही घेऊन काढा सगळं. थोडे बंद करा आणि लवकर लवकर आपला उपयोग समेटून घ्या. आपला उपयोग एकाग्र करून जाणा. उपयोग म्हणजे विचार, ध्यान आपल्या शुद्ध चैतन्यमय आत्म्यामध्ये घेऊन जायचं आहे. पहा, शांत मनाने सगळे विकल्प सोडून स्वतःचा अनुभव करण्याचा प्रयत्न करा. हा मी आहेच. कोणाला विचारायची गरज आहे का मी आहे किंवा नाही? प्रत्येक वेळा आपण उत्तर देतो कोण आहे, तर मी आहे. कोण आले? मी आलो. मी म्हणजे कोण? या शरीराला मी म्हटले की आणखीन कोण आहे? जरा चिंतन करा आणि शोध घ्या. मी शब्दाचा वाच्य निज ध्रुव शुद्ध चिदानंद आत्मा हा मी शब्दाचा वाच्य आहे. यामध्येच मीपणा स्थापित करा. बाकी सगळ्यातून आपला मीपणा काढून घ्या. मी व्यापारी नाही, मी डॉक्टर नाही, मी स्त्री नाही, मी पुरुष नाही, मी श्रोता नाही, मी वक्ता नाही, मी फक्त ज्ञान दर्शन स्वभावी जीव आहे. आत आहे हा जीवात्मा. त्याला जाणा आपल्या ज्ञानाच्या द्वारेच. ह्या अमूर्तिक वस्तूला ग्रहण करा. आत्मा शब्दाचा वाच्य या शरीरामध्येच आहे, परंतु
परंतु शरीर रूप नाही. कल अकल सिद्ध अनादि अनंत आहे. ज्ञान दर्शन स्वभावी आहे. परम आराध्य आहे. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप टंकोत्कीर्ण न्यायक स्वरूप निर्मम स्वरूप शुद्ध एको विसर्जन. नमो हरिहंताय नमो शिवाय नमो आर्याय नमो वज्राय नमो नमो हरिहंताय नमो शिवाय नमो आर्याय नमो वज्राय नमो नमो हरिहंताय नमो शिवाय नमो आर्याय नमो वज्राय नमो ज्ञान से सुझे लोकालो तो वाणी मस्तक रहो सदा देखते देव जो हरिहंत नित गुरु से हो निर्बंध दया धर्म पालो सदा यही मुक्ति का फल. धर्म करत संसार सुख धर्म करत निर्वाण धर्म पंथ साधे विना नरके अंत समान. सगळ्यांना सूचना आहे. जाताना टेबल एका लाईनीत लावून जायचं. मागं पुढे असं ठेवायचं नाही. कसं पण तुमचं ठेवलं की लगेच त्याला लावून असे ठेवायचे. सगळ्यांनी व्यवस्था हे स्वतःहून लक्षात घ्यायला पाहिजे.